म्हणजे माझं पहिल्यांदा असं झालं की मला एक फेजनंतर काय बोललं पाहिजे हे कळत नव्हतं. खूप क्वचित अशा सभा असतात किंवा माझ्या आयुष्यातली ही पहिली सभा आहे की ज्या ठिकाणी वक्ताही रडतोय आणि खाली श्रोतेही रडतात. हे सोपं नाही. देवेंद्रजी फडणवीस साहेब विजनरी म्हणजे विजन ते घेऊन येतात. उद्या महाराष्ट्राला खूप गतिमान करण्यामध्ये हे विजन इम्पॉर्टंट असणार आहे. संत शेख मोहम्मद महाराज हा खूप जिव्हाळ्याचा विषय आमच्या दृष्टिकोनातून. प्रतिभाताई पाचपुते आई म्हणजे आई काय म्हणणार, त्यांनी जो त्याग केला ना कोणीच नाही करू शकत. राजकारणात फक्त संयम चालतो, घाई चालत नाही. विक्रम पाचपुतेला कोण ओळखते माहित नाही, पण विक्रम बबनराव पाचपुतेला सगळे ओळखतात. मग आमच्याकडे क्लिअर मेजॉरिटी आहे, याचा अर्थ काहीही चालेल असं नाही होणार. चुकीचं होत आहे, आमचे आमदार आमच्या मंत्र्यांना सुद्धा जाब विचारतात. हे स्वातंत्र्य आमच्या पक्षामध्ये. पल्लवींनी म्हणजे ज्या वेळेस वेळ आली त्यांनी फक्त एकच वाक्य वापरले की मला खात्री आहे की तुम्ही हातनं बाहेर निघणार आहे. प्रथम राष्ट्र, मग पक्ष आणि मग स्वतः. प्रताप सिंह म्हणजे भाऊ चर्चा आहे राम लक्ष्मणाची जोडी मतदारसंघात नाही तर संपूर्ण जिल्ह्यात आहे. तर काय भावाचं महत्व आहे? आमदार गोपीचंद पडळकर त्यांचं आवडतं एक त्यांचं ॲग्रेशन आणि आवडत नाही ॲग्रेशन. संधी सगळ्यांना मिळते, मिळालेल्या संधीच्या योग्य होणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ते नरेंद्र मोदींचं डिस्क्रिप्शन मी जे ऐकलं होतं ते कधीही न विसरणार आहे. नमस्कार, मी उद्धव केपी आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या बोला साहे या कार्यक्रमात. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. खरं तर प्रत्येक मुलाखतीची सुरुवात आपली वेगळी असते. आज जगद्गुरू जगदवंदनीय तुकोबारायांच्या अभंगाने मुलाखतीची सुरुवात करण्याचं कारण म्हणजे सन्माननीय बबनरावजी पाचपुते साहेब. महाराष्ट्रातल्या खूप कमी लोक असतील की त्यांना हे नाव माहीत नाही. 50 दशकाहून अधिक अहिल्यानगर जिल्ह्यातल्या सामान्य जनतेचा नेता म्हणून बबनराव पाचपुते यांनी आपलं नाव कमावलं. एकदा एका कार्यक्रमात त्यांचा उल्लेख करताना मी हरिभक्तीपरायण नामदार बबनरावजी पाचपुते साहेब असा केला होता. बबनराव पाचपुते राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातलं जीवनातलं नाव ही माहिती आहे, पण ते प्रवचनकार आणि वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेलं पाचपुते कुटुंब आहे. आज मी अशा व्यक्तिमत्वाला तुम्हाला तुमची भेट घालून देणार आहे. त्यांचं नाव आहे आमदार विक्रमसिंह बबनराव पाचपुते साहेब. मनपूर्वक आपलं स्वागत. नमस्ते. सुरुवात अशी करण्याचं कारण असं की पाचपुते साहेब म्हणजे त्यांचं प्रवचन आम्ही ऐकलंय, त्यांची भाषणं आम्ही ऐकली आहेत. बबनराव पाचपुतेंचा मुलगा म्हणून विधानसभेमध्ये काम करत असताना म्हणजे विधानसभा तुम्ही गाजवलेलीच आहे. तुकडेबंदी कायदा असेल, त्याला मिळालेला सकारात्मक प्रतिसाद असेल बावनकुळे साहेबांचा, त्यानंतर आर्टिफिशियल पनीरचा विषय असेल आणि गुटख्याचा विषय असेल. तर हे विषय तुम्हाला जेव्हा तुम्ही मांडता, ज्या वेळेला तुम्हाला विधानसभेमध्ये हे प्रश्न मांडताना आम्ही पाहतो, त्यावेळेला असं वाटतं येस, हा आमच्या मनातला आमदार आहे आणि आमच्या मनातली ही प्रश्न आहेत. तर हे तुम्हाला सुस्त कुठून आणि ही माहिती तुम्ही कुठून मिळवता की इतकं कन्फर्म? हे मुळात कसं होतं, एखादी माहिती समोर आली तर सगळ्यात महत्त्वाचं ते तपासणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मी मधल्या काळामध्ये जे आर्टिफिशियल पनीर जे होतं, आर्टिफिशियल पनीर म्हणण्यापेक्षा ॲनालॉग चीज. तर ॲनालॉग चीजचं कसं झालं, मी पूर्वी आमची डेअरी होती त्यामुळे मी डेअरी जवळनं पाहिलेली आहे. आणि त्यावेळेस एक व्हीगन सबस्टिट्यूट म्हणजे चीजला जे व्हीगन लोक आहेत, व्हेजिटेरियन म्हणजे ज्यांना नुसतं व्हेजिटेरियन नाही, व्हीगन जे दूधचे पदार्थसुद्धा खात नाहीत, अशांसाठी सबस्टिट्यूट एक ॲनालॉग चीज आलं होतं मार्केटमध्ये. मी बऱ्यापैकी वाचन करत असतो, त्यामुळे अशा काही गोष्टी आल्या तर मी त्या कुठेतरी नोट करून घेतो, रजिस्टर राहतात की लक्षात राहतात. आणि ह्या ॲनालॉग चीजचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू झाला हे अनेकदा मीडियामध्ये येत होतं, फक्त ते प्रभावीपणे मानलं जात नव्हतं. आणि अलीकडच्या काळामध्ये तुम्ही पाहिलं तर हा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे. म्हणजे पनीर विकत घ्यायला गेलं तर जेन्युइन पनीर ₹400-500 किलो असतं. आणि हॉटेलमध्ये साध्या हॉटेलमध्ये पनीरची भाजी ₹120-110 ₹100 तुम्हाला भाजी मिळते आणि त्याला भरमसाठ पनीर असतं. जे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे. मग ते तुम्हाला काही गोष्टी नैतिकदृष्ट्या जसं असं वाटतं अरे हे खटकतंय, काहीतरी आहे, चुकीचं आहे. त्यावेळेस मी रूट कॉजपर्यंत जायला सुरू केलं. मला एक सवय अशी आहे की मी कोणतंही प्रॉडक्ट घेतलं की मी त्याची इन्ग्रीडियंट लिस्ट वाचतो. मला कितीतरी हवे एक प्रॉडक्ट मी असं पाहिलं की त्याच्यावरती ॲक्टिव्ह इन्ग्रीडियंट्स असं लिहिलेलं आहे. आणि त्या ॲक्टिव्ह इन्ग्रीडियंट्समध्ये जे चांगल्या गोष्टी आहेत, म्हणजे नीम म्हणा, हळदी हे सगळं लिहिलेलं आहे. आणि ॲक्चुअल खाली नुसतं इन्ग्रीडियंट्स लिहिलेले आहे. आणि त्या इन्ग्रीडियंट्समध्ये सगळे केमिकल्स टाकलेले आहेत. म्हणजे वाचताना माणूस काही काय ॲक्टिव्ह त्यात
कडून सगळं. कंटेंट चांगला असं बघून आपण घेतो. पण ॲक्च्युअल इन्ग्रेडियंट लिस्ट जी आहे ती खूप छोट्या अक्षरात लिहिलेली असते. तर मला ही पूर्वीपासून सवय आहे. त्यामुळे ह्या गोष्टी हळू-हळू जशा लक्षात यायला लागल्या. म्हणजे नॅचरल पनीर जे असतं मार्केटमध्ये आपण घ्यायला गेलो, तर त्याच्यामागे काय लिहिलेलं असतं मिल्क अँड ॲसिड. ह्याच्या पलीकडे काहीच नसतं. म्हणजे त्यामध्ये एक तर दुधाचा जो काही असेल, दुधापासून डेराईव्ह झालेलं प्रोटीन असेल, फॅट्स असतील, ते त्याच्यामध्ये असतात आणि ॲसिडमध्ये शक्यतो एकतर निंबू वापरतात किंवा सिट्रिक ॲसिड वापरतात. ह्याच्या पलीकडे काहीच नाही, ते प्युअर पनीर. पण ज्याच्यामध्ये तुम्हाला सोया असेल किंवा मे बी पाम ऑइल असेल, पामोलियम ऑइल असेल, व्हेजिटेबल फॅट लिहिलेलं असेल किंवा कॉर्न स्टार्च आलं, तर मग ह्या गोष्टी म्हणजे तो आर्टिफिशियल पनीर सोर्स झाला. तर हे जसं-जसं लक्षात यायला लागलं, की याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. तर मी हा प्रयत्न केला, की तो सभागृहात मांडावा. पण मांडत असताना शासन स्तरावर ह्याचा निर्णय काय होऊ शकत नाही. ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं गरजेचं जनजागृती आणि विशेष आभार मानले पाहिजे खरं तर सोशल मीडियाचे, इन्फ्लुएन्सरचे आणि मीडियाचे. ह्या प्लॅटफॉर्म्सवरती इतकं ते चाललं. म्हणजे सभागृहात मी मांडल्यानंतर जो काही प्रतिसाद मिळायला पाहिजे, याच्यापेक्षा या इन्फ्लुएन्सर्सनी जो काही प्रचार केला, त्याच्यामुळे आज सर्वसामान्य माणूस जरी हॉटेलमध्ये गेला, पनीर ऑर्डर करताना तो म्हणतो, "ओह! तुमचं खरं आहे का? ओरिजिनल आहे का?" तर हा प्रश्न जो विचारायला लागलो ना आपण, तो खूप महत्त्वाचा आहे. प्रश्न पडणंही खूप महत्त्वाचं असतं आणि हे प्रश्न फक्त जोपर्यंत तुमची उत्सुकता वाढत नाही, तोपर्यंत हे प्रश्न पडणार नाही. बरोबर आहे. आणि आपण पाहतो कॅन्सरचं प्रमाण पण आता वाढलं आहे. दुधामध्ये पण भेसळ केली जाते. तर हे सर्वसामान्य माणसांसाठी हे सगळं जनजागृती होणं गरजेचं आहे आणि ती सुरुवात तुम्ही झालात आमच्या सगळ्यांची. त्यासाठी खरंच मनःपूर्वक तुमचे आभार. हे सगळं करत असताना आता आपण परत थोडंसं पाठीमागे जाऊया. एक काळ असा होता की 2010 ते 13-14 दरम्यान विक्रमसिंह पाचपुते म्हणजे जिल्ह्याचा नेता आणि गल्ली गल्लीत गावागावात तुमचे बॅनर्स, तुमचा तो आगळा वेगळा लूक, ज्या लूकने तरुणांना भुरळ घातली होती. पण त्यानंतर बऱ्याच काळ म्हणजे अगदी आम्ही चर्चा करायचो की आता लोकसभेला आपल्याकडे विक्रम पाचपुतेच लढणार आणि लोकप्रिय चेहरा आहे. त्यानंतर नंतरच्या काही काळात तुम्ही अलिप्त झालात का? तेव्हा कुठे होतात तुम्ही नेमकं? हे मुळात काय होतं, की 2009च्या निवडणुकीनंतर आदरणीय पवारसाहेबांनी त्यावेळेस असा निर्णय घेतला होता, की ज्येष्ठ लोकांना ते उतरवणार होते 14च्या निवडणुकीला. आणि मग दादांना सांगितलं, की "बाबा तुम्हाला निवडणुकीला लढावं लागेल लोकसभेला." दादा म्हणले, "माझं एक तर हिंदीवरती प्रभुत्व नाही आहे. मला इंग्लिश इतकं पाहिजे असं स्ट्राँग नाही आहे. मी मी खाली समाधानी आहे. मला काही वरती जाण्यात रस नाही." तर त्यांनी सांगितलं, "मला उमेदवार लागणार आहे." तर दादा म्हणले, "ठीक आहे, आम्ही एखादं" नाही म्हणले, "घरातला उमेदवार लागेल." कारण त्यावेळेस असं ठरलं होतं, की नेत्यांनी किंवा नेत्यांच्या कुटुंबाने लढायचं. असं पवारसाहेबांनी खाली सांगितल्यामुळे मला तयारी करायला सांगितली होती. त्यामुळे मी पूर्ण जो आपला लोकसभेचा दक्षिणेचा जो मतदारसंघ आहे, हा सगळा त्यावेळेस पिंजून काढला होता. आणि ह्या 3-4 वर्षामध्ये शेवटी काय जबाबदारी पडली होती. त्या 3-4 वर्षामध्ये आपण इतकं स्ट्राँगली तो कॅनव्हास केला होता, की त्यावेळेस आदरणीय राजीव राजळे त्या आज हयात नाही आहेत. त्यांनी मग पवारसाहेबांना भेटले ते आणि पक्षामध्ये प्रवेश केला. आणि त्यांनी प्रवेश केल्यानंतर उमेदवार मिळाला. माझं इंटेन्शन काय होतं, लोकसभेला पक्षाकडे उमेदवार नाही. नाही. तो उमेदवार म्हणून मी तिथं कॅनव्हास आलो होतो. ज्या दिवशी पक्षाला उमेदवार मिळाला, त्या दिवशी आपण मग फिरणं कमी केलं किंवा रादर बंद केलं. आणि शेवटी कसं आहे, मी फिरत राहिलो असतो, ते फिरत राहिले असते, मग तो चुकीचा संदेश जनतेमध्ये गेला असता. मग एकच उमेदवार झाला पाहिजे पक्षाचा, म्हणून राजीवजी राजळे यांना त्यावेळेस पक्षाने उमेदवारी सुद्धा दिली. आणि इंटेन्शन माझं कधीही म्हणजे असं प्लॅनिंग नव्हतं. हां, 14ला मी तयारी केली होती राजकारणात यायची. त्याच्यानंतर राजकारण कधीही असं म्हणजे गोल नव्हता, की आपण राजकारणात आलं पाहिजे. त्यामुळे एकदा उमेदवार पक्षाला मिळाला, मग आपला काही तिथे जर रोलच राहिला नसेल, तर अशा वेळेस तुम्ही तिथे फिरून काही उपयोग नाही. त्यामुळे मग त्यानंतर आपण फिरणंही कमी केलं होतं. आम्ही फक्त दादांच्या मागे, जे माझं पूर्वी आम्ही करायचो, की मतदारसंघात दादांच्या पश्चात जे काही पाहणं असेल, दादांच्या गैरहजेरीमध्ये पाहणं असेल, तर ते आम्ही सगळी कामं करत होतो आणि त्याच्यामध्ये व्यस्त झालो. आता तुम्ही आमदार आहात, पण त्यावेळेचा तुमचा लूक आठवते, मोठे केस वगैरे तसा लूक परत बघायला मिळेल का आम्हाला पण? हे त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती. नुकतंच माझं शिक्षण संपलं होतं. मे बी एज्युकेशन इन्स्टिट्यूट सेटअप केली होती आणि परिस्थितीनुसार माणूस बदलत असतो. त्यावेळेसचा तो लूक होता, आत्ताचा हा लूक. पण एवढा छान लूक म्हणजे असं आता पाचपुते साहेब म्हणजे 50 वर्ष राजकारणात मंत्री राहिले, मोठमोठे पदं त्यांनी उपभोगले. पण त्यांचा मुलगा म्हणून हँडसम दिसतोय, हिरो, तर असं वाटलं नाही कधी चित्रपटात जावं? नाही. नाही वाटलं काही? म्हणजे त्यावेळेसचा लूक चांगला होता म्हणजे आत्ताचा चांगला नाही. चांगलं आहे म्हणूनच म्हणतोय, की असं वाटत नाही का तुम्हाला कधी असं? किंवा बऱ्याच नेत्यांच्या मुलांना आपण पाहतो, की अभिनेते आहेत, त्यांना चित्रपटसृष्टीमध्ये जायचंय, काम करायचंय. असं कधी वाटलं नाही? कधी असं वाटलं नाही आणि मुळात म्हणजे तो माझा भाग नाहीये.
आपलं प्रत्येकाचा एक पोर्ट असतो. तर मी एक वेळेस राजकारणात येऊ शकतो, पण चित्रपटसृष्टीत नाही. ह्याची मला जाणीव आहे. त्यामुळे आपण त्या भानगडीत कधी पडलोही नाही, कधी पडणारही नाही. 14चं तुम्ही सगळं क्लिअर केलं की तुम्ही इच्छुक होता, तुम्ही तयारी केली, मतदारसंघामध्ये फिरला. त्यावेळेला अनेक उलट-सुलट चर्चा घडल्या, ज्या आपण त्याला चर्चेचा भाग म्हणू शकतो किंवा एखाद्या तुमच्याबद्दलच्या निगेटिव्ह चर्चा पसरवल्या गेल्या, पेरणी केली गेली. तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल अनेक निगेटिव्ह पॉईंट्स लोकांपर्यंत गेले. पण जेव्हा आम्ही तुम्हाला असं भेटतो किंवा तुम्हाला मानणाऱ्या लोकांना जेव्हा आम्ही भेटतो, त्यावेळेला नाही रे, विकीदादा एक नंबर माणूस आहे. तर या चर्चा त्यावेळेला घडल्या. असे अनेक कसोटीचे प्रसंग तुमच्या आयुष्यामध्ये आले असतील. एखादा असा कसोटीचा प्रसंग आठवतोय का? नको राव आता बस, थांबलं पाहिजे. ते काय झालं, आम्ही म्हणजे माझ्या जन्माच्या आधीपासून घरात राजकारण आहे. तर आम्ही चांगला वाईट काळ कुटुंबाने खूप आधीपासून पाहिलेला आहे आणि मी लहान असल्यापासून पाहिलेला आहे. म्हणजे एक पिरियड असा होता, की दादा मंत्री झाले ना अचानक. दादा त्यावेळेस म्हणजे मी पहिलीत होतो त्यावेळेस दादा मंत्री झाले होते, गृहराज्यमंत्री. आणि त्यानंतर तिसरीत असताना त्यांचं मंत्रिपद गेलं होतं. दुसरी चॅलेंजला त्यात बॉम्ब झाला होता आणि त्यांना एक 1.25 वर्षामध्येच मंत्रिपद सोडावं लागलं होतं. तर त्याच्यानंतरचं काळ आम्ही पाहिलेला आहे. आम्ही विरोधी आमदार असतानाचा मी काळ पाहिलेला आहे आणि 99ला दादांचा पराभव झाल्यानंतरचाही काळ मी पाहिलेला आहे. आणि नंतर मी 2009ला ज्यावेळेस राजकीयदृष्ट्या सक्रिय झालो दादांबरोबर. त्याच्यानंतर 2009 ते 14 हा काळ जो होता मंत्रिपदाचा काळ होता. या काळात आम्ही ज्या लोकांना मदत केलेली आहे, अनेकांना आम्ही अनेकांना संधी प्राप्त करून दिली होती. पण नंतर 14चा जो आमचा वाईट काळ आला पराभवानंतर, कारण त्यावेळेस आमचा पराभव झाला होता. राजकीय अडचणी होत्या, प्रापंचिक अडचणी होत्या, आमच्या कौटुंबिक अडचणी होत्या, सगळ्या होत्या, लपून काहीच राहिलं. ह्या अडचणीच्या काळात लोकांचा आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन किंवा आमच्याकडे असणारं त्यांचं काय म्हणणार म्हणजे सत्तेत असताना आमच्याकडे असणारी गर्दी आणि सत्तेत नसतानाची परिस्थिती ही सगळी जवळनं अनुभवली होती. असं वेगळं काहीच वाटलं नाही कधी. त्यामुळे राजकारण गृहीत धरलं होतं. त्यामुळे आम्हाला असं की कोणता असा काळ तुम्हाला फरक करून गेला आहे किंवा फायदा झाला, असं कधी वाटलं नाही. कारण ह्या गोष्टी आम्ही खूप आधीपासून अनुभवलं, पाहिलं. आता तो वाईट काळ आणि चांगला काळ, आता तुम्ही परत निवडून आलात. आता विधानसभा गाजवत आहे. बऱ्याचदा असं असतं की एखादा कार्यकर्ता ज्याला तुम्ही मदत केली असो किंवा एखादा असा कार्यकर्ता की तुमच्यासाठी खूप काम करतोय, तो तुम्हाला माहीत पण नाही आहे एवढं. तर असा एखादा कार्यकर्ता आहे का? म्हणजे पाचपुते साहेबांपासून सगळ्यात जुना कार्यकर्ता आहे आणि एक कार्यकर्त्याचा एखादा किस्सा आम्हाला ऐकायला आवडेल. असे असंख्य कार्यकर्ते आहेत. तुम्हाला म्हणजे एक नाही, म्हणजे दादांचं राजकारणात एकूण म्हणजे 78 पासून त्यांनी राजकीय सुरुवात केली. 78 मध्ये पंचायत समितीला उभे होते. 80ला आमदार झाले ना? हां, त्यावेळेस त्यांना आमदारकीचं तिकीट मिळालं होतं. 78च्या निवडणुकीत केलं. पण त्यांचं वय बसत नव्हतं. बरं. तेव्हा त्यांना उभं राहता आलं नाही. तेव्हा मग 80ला त्यांनी उभे राहिले. 80ला ते निवडून सुद्धा आले. 80 पासून काम करणारे आमच्याकडे कितीतरी कुटुंब असे आहेत, की ज्यांचे 3-3, 4-4 पिढ्या आज मतदान करतात दादांना. बरोबर. म्हणजे काहींच्या तर 4 पिढ्यांनी दादांना मतदान केलं, आता मलाही मतदान केलेलं आहे. मग इतका एक नेतानिष्ठ कुटुंबामध्ये गया आहे. त्यामुळे असं एक कोणता कार्यकर्ता आपण कधी म्हणू शकत नाही. म्हणजे आम्ही कितीतरी अनुभवलं आहे. कितीतरी कार्यकर्ते असे आहे, की ते फक्त निवडणुकीला सक्रिय होतात. अपेक्षा काहीच नसते. कधी काही मागायला येत नाही, कामं काहीच नाही. त्यांचं फक्त एक असं, की दादा दादा राजकारणात राहिले पाहिजे. अशी खूप असं निस्वार्थी लोकं आहेत. हां. श्रीगोंदा तालुका किंवा नगर तालुका आता मतदारसंघ जो आहे पूर्ण, असं म्हटलं जातं की पाचपुत्यांची यंत्रणा वेगळी आहे किंवा पाचपुत्यांचं हे एक गठ्ठा मतदान आहे. बाकीचे जे राजकीय घराणे आहेत त्यांचं पण सांगितलं यांचं एवढं मतदान, यांचं एवढं. हे काय गंमत आहे नेमकी मतदारसंघात? काय असतं, की आज जे आपण राजकीय कुटुंब म्हणतो, हे ऋणानुबंध असतात. हे एका दिवसाचं नाहीये. बरोबर. माझी उमेदवारी 4 नोव्हेंबरला डिक्लेअर झाली विथड्रॉलच्या दिवशी. मतदान 20 नोव्हेंबरला. मग 16 दिवसात मला जर जनता संधी देते, याचा अर्थ ही निवडणूक विक्रम पाचपुतेंची नव्हतीच. ही निवडणूक पवनराव पाचपुतेंची होती. ही निवडणूक आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची होती. आणि हे आमचंच नाही. ज्या तुम्ही मतदारसंघात पाहाल, जिथे वर्षानुवर्षे एखादं कुटुंब काम करतं, कुटुंबावर ऋणानुबंध तयार झालेले असतात. एका दिवसाचा खेळ नसतो हा. हा एखादा आला, अचानक संधी मिळाली, ती परिस्थिती वेगळी आहे. पण अचानक मिळालेली संधी टिकवणं खूप अवघड आहे. म्हणजे एकदा तुम्हाला कोणी संधी देऊ शकतो, तो झाला नशिबाचा भाग. कायम संधी द्या. हे काही सोपं नाही. आई वडिलांची पुण्य तर आहेच आहे किंवा त्यांनी केलेलं जे काम आहे. आता प्रतिभाताईंना पण आम्ही पाहतो की त्या फक्त महिला म्हणून फिरत नाहीत, तर त्या एक सक्षम राजकारणी म्हणून बऱ्याच प्रोग्राममध्ये आम्ही त्यांना पाहतो, अनुभवतो. त्यांना मिळालेलं तिकीट त्या म्हणाल्या नाही, मला मुलाला तिकीट द्यायचं. तो एक किस्सा सगळ्यांना माहिती आहे. ते परत रिपीट करण्यात मजा नाही. पण आई वडिलांची पुण्य आहे किंवा आई वडिलांनी जे पेरले ते किती कामं आलं.
त्याचंच म्हणजे हे मी मगाशी सांगितलं तुम्हाला, की ही निवडणूक विक्रम पाचपुतेंची नव्हतीच. ही निवडणूक बळवंतराव पाचपुतेंची होती आणि त्यांच्या प्रतिष्ठेची होती आणि ही कार्यकर्त्यांनी प्रतिष्ठेची निवडणूक केली होती. त्यामुळे मी पुन्हा कामाला आलेले आहे. त्यांच्या केलेल्या कष्टांमुळेच हे सगळं फळ आहे. म्हणजे हे कोणी डिनाय करू शकत नाही. माझी निवडणूक, माझं कर्तृत्व किंवा माझ्याकडे पाहून लोकं कधी संधी देतील ते 5 वर्षांनी. हं, हं, ते हं. 5 वर्षानंतर कळणार आहे, की लोकांसाठी मी योग्य कॅन्डिडेट आहे की नाही. पण आज हे बळवंतराव पाचपुतेंच्या मुलाला संधी दिली होती. मी फक्त एकच काम करतोय, की मिळालेल्या संधीचं सोनं करायचा प्रयत्न. मी संपूर्ण जे निवडणूक प्रक्रिया होती, त्यात माझं भाषण होतं, की माझी किन्नरकी पूर्ण झालेली आहे. हं, हं. फक्त आता ड्रायव्हिंग सीटवर बसायची संधी द्या. आणि मी तेच काम करतो. माझा जो काही दादांचा अनुभव आहे, एवढ्या 40-45 वर्षात, त्या अनुभवाचा उपयोग करायचा मी प्रयत्न करतोय. त्याचा फायदा मला सभागृहात होताना किंवा बाकी कामं मार्गी लावताना तो होतं. दिसतोय. सोशल मीडियावर पण आम्ही पाहतो, की अत्यंत सकारात्मक कमेंट्स असतात, की आमचं मत वाया गेलं नाही. की दादांनी मतदान केल्याचं त्यामुळे आता कुठेतरी कामं येतात. तुम्ही जसं म्हणालात, की 5 वर्ष जर मी चांगलं काम केलं, तर मला परत लोकं स्वीकारतील. तर येत्या पुढच्या काळामध्ये श्रीगोंदा नगर मतदारसंघासाठी असं काय तुम्ही स्वप्न पाहिलं, की असं असेल माझं मतदारसंघ? ते मीपेक्षा हे स्वप्न दादांनी पाहिलेलं आहे. म्हणजे मुळात काय झालं होतं, की श्रीगोंदा हा आमचा सगळा दुष्काळी मतदारसंघ, दुष्काळी परिसर आहे. त्याला आपण काय म्हणा पर्जन्य छायेचा प्रदेश, रेन शॅडो बेल्ट ज्याला म्हणतो. आमच्याकडे पाऊस खूप कमी होतो. त्यामुळे आमचं सगळं इरिगेशनवरती अवलंबून आहे. हे श्रीगोंद्याचा आमदार कोण होणार, हे पाण्याचं नियोजन ठरवतं. हं, हं. उत्तम पाण्याचं नियोजन असेल, तर परत संधी काम करायला मिळते. पाण्याचं नियोजन फेल झालं, तर श्रीगोंद्यामध्ये त्या आमदाराला परत संधी मिळत नाही. त्या व्यक्तीला परत संधी मिळत नाही. तर पाण्याचं नियोजन हे महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर पूर्वीपासून दादांचं स्वप्न होतं, की श्रीगोंद्यामध्ये औद्योगिकीकरण झालं पाहिजे, एम-आय-डी-सी आली पाहिजे. दुर्दैवाने आमचा हा सगळा इको सेन्सिटिव्ह झोन होता महडोकचा आणि इको सेन्सिटिव्ह झोन असल्यामुळे आमच्याकडे उद्योग येत नव्हते किंवा इंडस्ट्री उभी राहू शकत नव्हते. आता तो इको सेन्सिटिव्ह झोन मागच्या काही वर्षापूर्वी तो कमी झाला. तो झाल्यानंतर आम्ही श्रीगोंद्यामध्ये लोणी, बेलवंडी आणि पिसोरा ह्या सगळ्या परिसरामध्ये एक आपण एम-आय-डी-सी मंजूर केलेली आहे. तर ही एम-आय-डी-सी पूर्णत्वाकडे घेऊन जाणं हा सगळ्यात महत्त्वाचा माझा टास्क असेल. म्हणजे ते स्वप्न कुठेतरी पूर्तीला गेलं असं होईल आणि त्याचबरोबर ज्यावेळेस दादांनी राजकीय सुरुवात केली, तर त्या संपूर्ण आमच्या मतदारसंघामध्ये 2 सबस्टेशन होते. आता ते वाढत चाललं. आता जवळ-जवळ 20 एक सबस्टेशन झालेत आणि आणखी एक 6 ते 7 सबस्टेशन हे प्रस्तावित आहेत. ते पूर्ण झाले म्हणजे विजेचा एक प्रश्न मार्गी लागेल. त्यामुळे आता मधल्या काळात रस्त्याची बोंब होते, पण रस्त्याची कामं आता खूप मोठ्या प्रमाणात श्रीगोंद्यात चालू आहेत. आपण कुठेही गेलात, तर श्रीगोंद्यात प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक परिसरामध्ये रस्त्याची कामं आजही चालू दिसतील आपल्याला. हं. त्या रस्ते विकासाच्या दृष्टिकोनातून आमचं पाऊल चालू आहे. त्याचबरोबर पाणी, वीज आणि औद्योगिकरण. ह्या 4 गोष्टींना आमचं महत्त्व म्हणजे मागेही राहिलं आणि आत्ताही तेच राहणार. म्हणजे आम्ही कधी जर श्रीगोंद्याच्या बातम्या वाचल्या, की कुकडीचं पाणी आणि एम-आय-डी-सीचा प्रश्न, तर तो तुमच्या माध्यमातून आणि अनेक तरुणांना रोजगार पण तिथे उपलब्ध होणार आहे. तर हे काम सुरू आहे काय नेमकं ती प्रक्रिया? आता फायनल स्टेजला आहे. आता मुळात म्हणजे ती जागा एम-आय-डी-सीकडे अलॉट झालेली आहे आणि आता त्याचं लेआउट तयार करायचं काम चालू आहे. तर लेआउट्स फायनल झाले. त्याला फायनली ग्रीन सिग्नल परमिशन मिळाली. पुढची प्रक्रिया चालू. निवडणूक काळामध्ये, विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये पाचपुते साहेबांना भाषण करताना त्यांचं जे शेवटचं भाषण आम्ही ऐकलं, तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं आणि त्यावेळेला तुमच्याच नाही, समोर बसलेल्या हजारो कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. सगळेजण रडले होते. तर तो प्रसंग म्हणजे आताही माझ्या अंगावर काटा येतोय तो प्रसंग अनुभवताना. तर तेव्हा तुमच्या डोळ्यात पाणी आलं होतं. असा कुठला अजून एक प्रसंग एखादा आठवतोय का, की एखादा तुम्हाला रडायला आलं होतं? नाही मुळात काय आहे, तर आम्ही एवढा काळ पाहिला नाही ह्या सगळ्यामध्ये. म्हणजे चांगला वाईट काळ जो पाहिला होता. त्यामुळे असं वेगळं काहीच वाटत नाही. म्हणजे त्यावेळेस पाणी येण्याचं कारणच डोळ्यातनं पाणी येण्याचं कारण असं होतं, की प्रत्येकाने आम्हाला आजही म्हणजे काही श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणले, की बळवंतराव पाचपुते नाव तोंडात येतं. माझ्याही येतं. म्हणजे इतकं आमच्यासाठी ते कायमचं झालं होतं. त्यात काय झालं, की ती जी सभा होती ना, म्हणजे त्या सभेची तुलना आणि त्या प्रसंगाची तुलना आपण कशाबरोबरच होऊच शकत नाही. म्हणजे आपण जर म्हटलं तसं कधी पाणी आलं तर तसंच कधीच तुलना होऊ शकत नाही. कारण ते काय झालं, एका कार्यकर्त्याने एक टॅगलाईन दिली होती, की आमदार म्हणून माझं शेवटचं भाषण. अरे म्हणजे ते ऐकलं तरी अंगावर काटा येत होता आणि त्यांनी ठिकाणी असं निवडलं होतं, दादांची आमदार म्हणून पहिली सभा आमच्या काष्टीच्या भैरवनाथ चौकात झाली होती. ज्या ठिकाणी पहिली सभा आमदार म्हणून झाली, त्याच ठिकाणी आमदार म्हणून शेवटची सभा. ते अत्यंत भावनिक. इतकं म्हणजे ती सभाच इतकी भावनिक झाली होती, म्हणजे ज्याचा 1% जरी कधी संबंध आला असेल दादांशी, ते ऐकल्यानंतर अंगावर काटा येत होता. म्हणजे ते वातावरण एकदम म्हणजे ती प्रचाराची सभा आहे,
का एखादं वाईट घडलंय म्हणून सभा आहे, का उद्याचा चांगला काळ येणार आहे म्हणून सभा हेच कळत नव्हतं. स्तब्ध होते. म्हणजे माझं पहिल्यांदा असं झालं की मला एक फेज नंतर काय बोललं पाहिजे हे कळत नव्हतं. आणि मलाच नाही, तुम्ही जर त्या दिवशी जर पाहिलं, अनेक वक्त्यांना भाषणं पूर्ण करता आली नाहीयेत. म्हणजे ज्यावेळेस लक्षात यायचं ना की आपण ह्या सभेसाठी आलो की आता दादांचं शेवटचं भाषण, त्याचं असं म्हणजे मीच नाही किंवा कुटुंबच नाही, तुम्ही ह्याच्यावरनं समजून घ्या की कार्यकर्त्यांचं दादांवरती किती टिकलं का. एवढं सोपं नाही डोळ्यात पाणी येणं खाली बसणाऱ्या लोकांच्या. आपण अनेक सभा मी पाहिल्यात जिथे उमेदवार रडतो, नेता रडतो. ही खूप क्वचित अशा सभा असतात किंवा माझ्या आयुष्यातली ही पहिली सभा आहे की त्या ठिकाणी वक्ताही रडतोय आणि खाली श्रोतेही रडतात. हे सोपं नाही. त्यामुळे याची तुलना दुसरी कशाबरोबरच होऊ शकत नाही. होऊ शकत नाही. त्या लोकांनी नंतर दादांच्या किंवा त्या माध्यमातून तुम्हाला जे काही बळ दिलं, ती मला वाटतं ती विजयी सभा असेल तुमची. निवडणुकीच्या आधी जरी झाली तरी ती विजयी ठरली सभा. कारण इतकं प्रेम मिळणं सोपी गोष्ट नाही आहे. पाचपुते साहेबांनी अनेक सल्ले दिले असतील. तुम्ही म्हणालात मी पहिलीला होतो, ते आठवते सगळं. लहान बाळ करू तुम्हाला जे मिळालं आहे, पण तुमच्या आयुष्यात असे अनेक सल्ले दिलेत. पण 5 सल्ले आम्हाला सांगाल का की बाबा तू असं वाग, तू असं राहिले पाहिजेस. काय नाही, काय होतं बऱ्याचशा गोष्टी कृतीत्मक दादाने केल्या. म्हणजे आता आत्ताच रिसेंट उदाहरण, आता हा जो सुगंधी सुपारी, सुगंधी तंबाखूचा जो मी प्रश्न मांडला होता, त्याला अनेकदा सगळे गुटखा बंदी म्हणतात, पण ॲक्च्युअल तो सुगंधी सुपारी बरेचा विषय. तर त्याचं जे भाषण आहे ते दादांनी रात्री शांतपणे ऐकून मला फोन केला होता. म्हणजे आजचं खूप चांगलं झालं, तुझं प्रभावी झालं, पण तू जो एक हा शब्द वापरला याच्याऐवजी दुसरा शब्द वापरला असता आणखी प्रभावी झाला असता. बरं, काय होतं त्या एक शब्द होता, म्हणजे शब्दाचा जो प्रयोग होता, हां, हां, हां. तर तो म्हणले की ह्याच्यापेक्षा तू म्हणजे आपण कसं म्हणतो हे कर, शब्दप्रयोग किंवा शब्दप्रयोग बोलताना थोडासा बदल. तो फ्लोमध्ये. एक शब्द होता. तो शब्द त्यांनी म्हणलं की ह्याच्याऐवजी हा वापरायला पाहिजे होता तो. वाह! इतकं बारीक लक्ष आज आहे. त्यामुळे त्यांचे 5 सल्ले काय तर रोज सल्ले देत असतात मला आणि सगळ्यात महत्त्वाचं ते सल्ले फायद्याचे असतात. तर त्यांच्या अशा असंख्य गोष्टी आहेत. म्हणजे मुळात काय होतं की लोक म्हणतात की अशी एखादी गोष्ट सांगा. माझ्यासाठी तर रोज नवीन असतं. नवं मी एकावरती अडून बसलो नाही की हे असंच झालं पाहिजे. तर रोज मला काहीतरी नवीन शिकायला मिळत असतं त्यांच्या. आणि माझं मी नशीबवान आहे म्हणा किंवा हे योग चांगले आहेत की मला आजही त्यांचं नेतृत्व मिळतंय. दातृत्व, पितृत्व हे तर मिळतंच, पण याच्यावरून नेतृत्व मिळतंय. कारण सगळ्यात महत्त्वाचं काय की गुरु, मी माझं एक गुरुपौर्णिमेचा एक संदेश होता की मी गुरुस्थानी माझ्या वडिलांना मानतो. कारण ते आजही माझ्या चुका दुरुस्त करतात. राजकारणात आदर्श पण वडील असतो. हो. मुळात काय होतं, राजकारणातला आदर्श माणूस परिस्थितीनुसार ठरवतो. मी आज ज्यांच्यामुळे राजकारणात आहे तोच माझा आदर्श. आज माझ्या वडिलांमुळे मी. विक्रम पाचपुतेला कोण ओळखतं माहीत नाही, पण विक्रम बबनराव पाचपुतेला सगळे ओळखतात मतदारसंघात. ठीक आहे, त्यांच्या कृतीतून तुम्ही शिकलात किंवा सल्ले असे अनेक त्यांनी दिले, तुम्हाला घडवलंच त्यांनीच. पण समजा त्यांचं काय फॉलो करता तुम्ही? त्यांचं राहणीमान, जेवण, खाण, संयम. संयम. ओके. त्यांच्या इतका संयम मी पाहिलेला नाही. म्हणजे मी असं डोळ्यासमोर पाहिलंय की ज्या लोकांनी असं म्हणजे आग ओकतपर्यंत त्यांच्या विरुद्ध बोलले गेले असते. पोटतिडकीपासून बेंबीच्या देठापासून बोलले असते. टीका की टोकाची टीका केली. हो, टोकाची, एकदम टोकाची. अशा लोकांना ते वेळ आली की समोर आले की एकदम म्हणजे ते ज्या पद्धतीने रिॲक्ट करतात, हे पाहून आम्ही शिकलेलो आहे. राजकारणात फक्त सही चालतो. काही चालत नाही. संयम असेल तर सगळ्या गोष्टी होऊ शकतात. बऱ्याचदा मोठ्या नेत्यांचे मुलं आपण पाहतो की ते विनम्र नसतात. आपल्यापेक्षा वयाच्या मोठ्या माणसांना पण अरे किंवा ते यायला त्यांच्यात खूप वेळ लागतो. तर ही खूप कमी वयात आणि खूप कमी वेळेत तुमच्यामध्ये ती विनम्रता आली किंवा तुमच्या वागण्या बोलण्यामध्ये तो संयम आहे, तो पण साहेबांपासूनच झालेला आहे. संप्रदाय. आमचं कुटुंब वारकरी संप्रदायातलं आहे. त्यामुळे शेवटी कसं होतं की तिथेच खूप गोष्टी बदलून जातात. म्हणजे मूळ संस्कार होत असताना संप्रदायातनं आल्यामुळे अनेक गोष्टी, स्वभाव असेल, व्यक्ती स्वभाव असेल किंवा लोकांबरोबरचं जे इंटरॅक्शन असेल, हा एक परिणाम आहे. आणि आमच्याकडे आजही म्हणजे आलेला कोणताही व्यक्ती म्हणजे पूर्वीपासून, म्हणजे दादा राजकारणात यायच्या आधीपासून तो आलेला कोणत्या जातीचा आहे, धर्माचा आहे, कधीही विचारलं गेला नाही. सगळे समान आहे. येणाऱ्याला प्रत्येकाला एकसारखी ट्रीटमेंट आहे. आलं की चहा नाश्ता पहिला दिला जातो, मग काम विचारलं जातं. मग ती खूप आधीपासून आमच्याकडे ती प्रथा आहे. म्हणजे प्रथा ती परंपरा झाली आमची. त्यामुळे तो येऊच शकत नाही. मुळात काय असतं की आपण मोठ्यांकडनं पाहू शकतो. मी दादांना कधी चिडतानाच पाहिलं नाहीये. त्यामुळे तो दादांना चिडता, एवढा आमच्या घरातला सगळ्यात मोठा माणूस आहे, तो चिडत नाहीये. तो संयम बाळगतोय.
तर मग बाय डिफॉल्ट ते आमच्याकडे येणारच आहे. तर वा. शेवटी काय असतं, आदर्श काय ठेवतो आपण? आज मुलांना दोष देऊन उपयोग नाही. नाही. तर मुलांनी काय पाहिलं याच्यावरनं ते मुलं तशी झालेली आहेत. ते काय परिस्थिती आहे त्याच्यावरून ती झालेली आहेत. सुदैवाने आम्हाला ती परिस्थिती नाही म्हणून आम्ही एवढे संयमी आहोत, शांत आहोत. समाजामध्ये वावरताना आपण कसं वागलं पाहिजे? या प्रत्येकाचा व्यक्तिस्वभाव आहे. हाताची 5ही बोटं एकसारखी नसतात. त्या पद्धतीने व्यक्ती सारखे नसतात, व्यक्ती स्वभावही सारखे नसतात. आमच्या आज जर पक्षाची भूमिका पाहिली, आम्ही आजही भारतीय जनता पार्टीमध्ये आम्हाला सगळ्यात पहिलं काय सांगितलं, प्रथम राष्ट्र, मग पक्ष आणि मग स्वतः. म्हणजे मी आज सत्ताधारी पक्षातला आमदार आहे. तरीसुद्धा आम्ही मांडलेले प्रश्न हे जनहिताचे आहेत. मग ते सरकार विरोधी आहेत की नाही हे पाहिलं जात नाही. जनहिताचा मी प्रश्न म्हणतो म्हणजे प्रथम राष्ट्र. आज मी राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून काम करतोय, जनहित डोळ्यासमोर ठेवून काम करतोय. याचा अर्थ मी पक्ष धोरणामध्येच चाललेलो आहे. ही ते महत्त्व आहे. आज आम्हाला ती टॅगलाईन आज काय म्हणणार ते व्यक्ती स्वातंत्र्य पक्षाने दिलेलं आहे. आज आम्हाला बोलायची संधी त्या ठिकाणी पक्षाने दिली नाही. त्यामुळे आमचा पक्ष काय होतं, की एक टॅगलाईन लावली जाते. पण ॲक्चुअल परिस्थिती पाहिली तर आज सत्ताधारी असून सुद्धा आम्ही प्रखरपणे बोलू शकतोय. कालच्या तुम्ही जर विधानसभेची परिस्थिती पाहिली, तर आत्ता अशी परिस्थिती आहे, फक्त 17% विरोधात आहेत सभागृहामध्ये. म्हणजे असं आम्ही इकडनं सुरू होतो आणि ऑलमोस्ट एंडपर्यंत येऊन आमचे आमदार बसलेले आहेत सत्ताधारी. एवढी मोठी मेजॉरिटी आहे, तरीसुद्धा वेळ आली तर सरकारला एक प्रश्न विचारला. मंत्र्यांना घेरणारे आमचे आमदार आहेत. विरोधकांनी नाही घेरलेला. तुम्ही ह्या मागच्या त्याच्या मागच्या अधिवेशनाचं पाहिलं, तर सत्ताधारी आमदारांनी घेरलेला आहे. म्हणजे आमच्याकडे क्लिअर मेजॉरिटी आहे. याचा अर्थ काहीही चालेल असं नाही होणार. चुकीचं होतंय, तर आम्ही आमच्या आमदारांना आमचे आमदार आमच्या मंत्र्यांना सुद्धा जाब विचारतात. हे स्वातंत्र्य आमच्या पक्षामध्ये. संघर्षाच्या काळामध्ये आई-वडिलांची पुण्य आहे किंवा त्यांनी केलेलं काम तर आपल्या सोबत असतंच नेहमी. पण डॉक्टर पल्लवी जे तुमच्या पत्नी, असं एखादं त्यांचं आधारवाक्य आठवतंय का? की ते खूप कामी आलं? या खूप गोष्टी आहेत. म्हणजे पल्लवींनी म्हणजे ज्या वेळेस वेळ आली, त्यांनी फक्त एकच वाक्य वापरलं, की मला खात्री आहे की तुम्ही यातनं बाहेर निघणार आहे. वाह! सगळ्यात महत्त्वाचं पतीवरती विश्वास असतं किंवा विश्वास देणं हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे आमचा काळ खूप म्हणजे मी एक्झॅगरेट करत नाही. काय असतं की आमच्याकडे पाहताना लोकांना कसं असतं, ज्याचं जळतं त्याला कळतं आणि प्रत्येकाचं दुःख हे खूप मोठं असतं. ते त्या व्यक्तीला पेरोल एवढंच दुःख देव त्याला लागतो. असं लोकांना असं वाटतं की मोठा आहे, मग त्याला त्रास कमी असेल. तो त्याला जेवढा त्रास सहन होईल, जेवढा तुम्हाला त्रास सहन होतो तुमच्या कॅपॅसिटीनुसार तुम्हाला तेवढा मिळणार. उद्या आपल्यापेक्षा कोण मोठा आहे किंवा ताकदवर आहे, तर त्याला जेवढा त्रास सहनेच्या पहिले सहन त्याच्या एकदम म्हणजे पीकपर्यंत असतो, तिथपर्यंत तो त्रास होतो. ही वस्तुस्थिती आहे. पण ह्या सगळ्या काळामध्ये ती खंबीरपणे पाठीशी उभी होते. म्हणजे कधीही म्हणजे बायकोने कधीही सगळ्यात महत्त्वाचं एक पाहिलं, आई-वडिलांना काही बोललं तर काही वाटत नाही. पण ज्यावेळेस बाहेरनं आलेली एखादी व्यक्ती असते तुमच्या जीवनामध्ये, ज्यावेळेस तुमचं अर्धं जीवन झालेलं असतं त्यावेळेस कोणीतरी येतं आणि पुढचं संपूर्ण आयुष्य तुमच्याबरोबर राहणार आहे. आणि तिने जर सुरुवातीलाच तुमच्यावरती अविश्वास, गैरविश्वास किंवा संशय तयार केला की तुम्ही नाही करू शकत, तर माणूस अर्धा खचतो. तो आधार खूप महत्त्वाचा असतो. तो आधार माझ्या बायकोने मला दिलेला आहे आणि अडचणीच्या काळात दिलेला आहे. आणि मी मगाशी म्हणलं ना, की माझ्यासाठी सगळ्यात चांगली गोष्ट आहे की आम्हाला खूप कमी वयात अडचणी पाहायला मिळाल्या. याचा फायदा होतो आणि सगळ्याचीच परीक्षा होते, सगळ्या नात्यांची परीक्षा होते. आमच्याही नात्याची परीक्षा झाली असेल या अडचणीच्या काळात आणि ती एकदम उत्तीर्ण राहिली. म्हणजे 100 गुण म्हणलं तरी चालेल. ती ज्या कुटुंबात नाही येते त्या कुटुंबात तिने एवढ्या अडचणी पाहिलेल्या आहेत. तिला वडील आमदार होते, तिचं कुटुंब त्या मोठं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबात इकडे येऊन ह्या अडचणीच्या काळामध्ये ॲडजस्ट होणं आणि म्हणजे आमचं लग्न झालं आणि काही दिवसानंतर सगळी असं आमची जी काही परिस्थिती होती ती सगळी डिस्टर्ब झालेली होती. म्हणजे असं पण नाही की काही काळ आमचं लग्न झालं आहे आणि मग अचानक काही दिवसाची अडचण आली. 7-8 वर्ष अडचणीचे गेले आमचे आणि ते सुरुवातीचे 7-8 वर्षे गेले. सोपा काळ नव्हता. त्या काळात ती खंबीरपणे उभं राहणं, विश्वास देणं. कितीतरी वेळेस असं व्हायचं की मी म्हणत अरे माझ्याच्याने नाही होणार, नाही तुम्ही करू शकता. एक शेवटी कसं असतं, आपण जे शेवटच्या फेजला येतो ना, आता शर्यतीची शेवट आलेली आहे, त्यावेळेस आपण गिवअप करायच्या कंडिशन असतात, आता होऊ शकत नाही. त्यावेळेस कोणीतरी आधार द्यायला पाहिजे. कारण त्यावेळेस आपल्याला गरज कशाचीच नसते, फक्त आधाराची गरज असते, काही शब्दांची गरज असते. ज्यावेळेस असं वाटत होतं ना की संपलंय, त्यावेळेस ती आधार देत होती. वाह! त्यांच्याबद्दल बोलताना तुम्ही भावनिक झालात. त्यांना असं सार्वजनिक कार्यक्रमामध्ये येतात का त्यांना
तिथे पाहताना कसं वाटतं तुम्हाला? नाही ते येतात, पण मुळात काय होतं, की आमच्याकडे ऑलरेडी दादा, आई, प्रताप हे तिघं एवढा वेळ देतात, की ती गरजच पडत पडत नाही. पण गरज पडली तर वेळ देतात. पल्लवी आता मध्ये वाढदिवस होता, त्यावेळेस पूर्ण वेळ होत्या. काही कार्यक्रम आता हे निवडणूक प्रक्रिया असते, प्रचारामध्ये ते असतात. पण इतर वेळेस कार्यक्रमामध्ये आई-दादा पूर्ण वेळ असतात, प्रताप असतात. त्यामुळे ती गरजच पडत नाही त्यांची. आणि त्या स्वतः डेंटिस्ट आहेत. त्यांची प्रॅक्टिस असते, त्यांचे पेशंट्स असतात. त्यामुळे ते सगळं मॅनेज करून इकडे वेळ द्यावा लागतो. प्रताप सिंह म्हणजे भाऊ, चर्चा आहे राम लक्ष्मणाची जोडी मतदारसंघात नाही तर संपूर्ण जिल्ह्यात आहे. तर काय भावाचं महत्त्व आहे ते आयुष्यात? खूप असतं. म्हणजे आता काय होतं, की आज जे म्हणता ना तुम्ही, ते एवढं तुम्ही गाजवू शकला, असं सहज नसतं. म्हणजे उद्या मला सभागृहात मुद्दा मांडायचा असेल, मला त्याचा अभ्यास करावा लागतो. त्याची माहिती संकलन करावी लागते आणि हे सगळं करण्यासाठी वेळ द्यावा लागतो. हं. मी जर पूर्ण वेळ मतदारसंघात दिला, तर मला सभागृहात चांगलं परफॉर्म करता येणार नाही. शेवटी कोणता बॅट्समन चांगलं काम करू शकतो, तो नेट प्रॅक्टिस चांगली करतो. तर प्रॅक्टिस इम्पॉर्टंट असते आणि ही प्रॅक्टिस आमच्यासाठी, पुढाऱ्यांसाठी हे वाचन आहे, माहिती संकलन करणं आहे, इतर ठिकाणं सोर्सेस व्हेरिफाय करणं आहे. या सगळ्याला वेळ द्यावा लागतो आणि हा वेळ हे तिघं ज्यावेळेस मतदारसंघात देतात, त्यामुळे मला इतर कामासाठी मिळतो. हं. आज आई आहेत, दादा आहेत, ते पूर्ण वेळ मतदारसंघात असतात. जी रोजची काही छोट्या-मोठ्या अडचणी असतील, तिथं कोणी जर अडचणी घरी घेऊन आलं, तर प्रताप त्यांना भेटतात. ते बरीचशी कामं ते तिथं मार्गी लावतात. त्यामुळे ही जोडी आमच्यासाठी खूप फायद्याची ठरते आणि हे ट्युनिंग चांगलं असल्यामुळे काय होतं, मतदारसंघातले छोटे-मोठे विषय हे प्रताप आणि ह्यांच्या तिघांच्याच लेव्हलला विषय संपतात. त्यामुळे हं. मला मुंबईला काही फॉलो घ्यायचा असेल, वरती काही पाठपुरावा करायचा असेल किंवा हे नवीन काही विषय डोळ्यासमोर आले, ह्या विषयांचा काही अभ्यास करायचा असेल. हं. कारण विषय खूप छोटे असतात, पण त्याचा पाठपुरावा तेवढाच महत्त्वाचा असतो. आता आमच्याकडे जसं मतदारसंघातले काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, म्हणजे डिंबे-मानिलबे असेल, त्याचं इतकं डिटेल आपण अभ्यास करून तो आम्ही ज्या पद्धतीने मांडणी केली आहे, की आता रेकॉर्डवर आलंय, की तो बोगदा होण्याशिवाय पर्याय नाही. इतके दिवस बोगदा झाला पाहिजे ही चर्चा होते. पण आपण ते रेकॉर्डवर हे घेऊन येऊ शकलो, की तो झाल्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे शेवटी पर्याय नाही, हे वाक्य घेऊन येईपर्यंत आपण करू शकतो आणि ते फक्त ह्या सगळ्यामुळे मला तिथे वेळ देता आला. हं, हं, हं. आता म्हणजे पूर्वीचं राजकारण आणि आत्ताचा काळ खूप बदलला आहे. हो. आता तुमच्या पाठीमागे कुठे गेले की कॅमेरे आहेत. तर तुम्हाला खाजगी आयुष्य वैयक्तिक आता जसं म्हणलं की बर्थडे तुम्ही घरच्यांना वेळ देऊ शकलात की नाही माहीत नाही. पण वैयक्तिक आयुष्य किंवा खाजगी आयुष्य जगताना अडचणी येतात, जगता का? म्हणजे आम्ही समजा वाटलं आज पिक्चर बघायला जायचं तर आम्ही जाणार, आज फिरायला जायचं जाणार. तर हे सार्वजनिक आयुष्य किंवा जीवन जगत असताना स्वतःला वेळ देता का आणि कसा देता? हे खूप अवघड आहे. मुळात असे काय म्हणतो आपण नाण्याच्या दोन्ही बाजू असतात. तर छप्पा आहे तर काटा आहे. तुम्ही बदलू तर शकत नाही. बरं. तुम्ही फक्त छप्पा घेऊन पुढे जाऊ शकत नाही किंवा काटा घेऊन पुढे जाऊ शकत नाही. तुम्हाला ते यू हॅव टू गो अहेड विथ इट. म्हणजे त्याला नाईलाज आहे. आज ज्यावेळेस आम्ही सार्वजनिक जीवनामध्ये याचं ठरवलंय, तक्रार करणं हा अधिकार आमच्याकडे राहिलेला नाहीये. आणि याची जाणीव माझ्या कुटुंबाला आहे. हं. ती अडचण होत नाही. तरी मी प्रयत्न करतो. कधी-कधी ज्यावेळेस वेळ मिळेल, त्यावेळेस मुलीला, बायकोला कसा वेळ देता येईल, हा प्रयत्न करतो. आई-वडिलांना कसा वेळ देता येईल. कारण काय होतं, तेही व्यस्त असतात. म्हणजे हं. तेही इकडे दिवसभर कार्यक्रम करत असतात. खूप हे खूप तारेवरची कसरत आहे. पण मुळात काय आहे, की हे आम्ही सांगू शकत नाही. आमचं दुर्दैव असं आहे, की आम्ही सांगणंही योग्य नाही आणि सांगितलं तर लोक कोणाला खरंही वाटणार नाही. खरंही वाटतं. त्यामुळे त्यापेक्षा ते झाकली मूठ सवय लागायची आपलं आपण सुखी आहोत. तुमच्या मुलीचं नाव युवा आहे. हं. हां, माया. ते काय नेमकं हे तुमची आवड आहे, वहिनींची आवड आहे आणि युवा म्हणजे काय? कोणाच्या आवडीचं? मला ज्यावेळेस म्हणजे पल्लवी एक्सपेक्टिंग होत्या आणि तो कोरोनाचा काळ होता सगळा, कोविड पिरियड होता तो. आणि माझ्या आता 6वा महिना चालू होता त्यावेळेस पल्लवींना कोविड झाला होता. बापरे! आणि तो खूप क्रुशियल होता म्हणजे असा एजवर होता. हं. आणि त्या काळात स्कोरही सिव्हिअर होता आणि त्यातनं एकदम सुखरूप म्हणजे त्या होत्या, सेफही झाल्या आणि त्या पिरियडमध्ये आम्ही काही नावं शॉर्टलिस्ट केली होती. आम्हाला नाव ठेवताना छोटं ठेवायचं होतं. मग आम्ही काही नाव मुलगी झाली तर काय मुलगा झाला तर हं. अशी नावं काढली होती आणि आमची इच्छा होती, आम्हाला दोघांची इच्छा होती की आम्हाला मुलगी पाहिजे. वाह! वाह! क्या बात! काय आम्ही त्यामुळे ते इवावरती आम्ही फायनल झालो. मुलाचं नाव आमच्याकडे फायनल नव्हतं. हो. आणि इवा ठेवायचं कारण असं आहे की इवा हे संस्कृत नाव आहे. बरं. इवाचा अर्थ होतो जीवन हं. आणि त्याचा डिटेल अर्थ असा होतो जीवनासाठी श्वास घेणं. क्या बात! म्हणजे इवा म्हणजे श्वासावरचं जे जीवन आहे त्याला इवा म्हटलं जातं. त्यामुळे आम्ही हे नाव ठरवलं. हे ठरवण्याचं मेन कारण म्हणजे त्या काळात कोरोना पिरियड होता आणि तिला पाहिल्यानंतर ते असं जाणवत होतं की जीवन आहे क्या आणि कोरोना जो कोविड होता, हा कोविड जो आजार होता हा श्वासाशी निगडीत होता. वाह! वाह!
त्यामुळे त्याची एक कुठेतरी आठवण असावी आणि चांगल्या पद्धतीने असावी, ती जीवनासंदर्भातली असावी. म्हणून आम्ही त्या नावावरती एक म्हणजे शिक्कामोर्तब केलं. मुलीचं म्हणजे आपण म्हणतो ना की मुलगी ही प्रत्येक बापासाठी जीवन असते आणि त्या किती अभ्यास केला बघा तुम्ही त्या मुलीचं नाव ठेवण्यासाठी. खरंच हे खूप ग्रेट आहे. तुम्ही MBA फायनान्स तुमचं शिक्षण झालेलं आहे की एखादा लोकप्रतिनिधी उच्च शिक्षित असणं हे किती महत्त्वाचं आहे? राजकारणात डोक्याला किंमत नाही, डोक्यांना किंमत असते. तुम्ही किती हुशार आहात याला किंमत नाही जोपर्यंत तुमच्यावर किती डोकी आहेत. डोकी असतील तर तुमच्या ज्ञानाचा तिथं उपयोग पण होतो. लोक ह्या डोक्यांनी कोणाच्या मागे फिरावं याला पण काही महत्त्व आहे ना? दुर्दैव असं आहे की राजकारणात ह्या गोष्टी चालत नाही. हां, पण नेतृत्व जर सुशिक्षित असेल, तर त्याचा फायदा नक्की झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे अनेकदा मी आत्ता सभागृहामध्ये होतो. मी जेवढी विधेयकं आली, त्या विधेयकात पार्टिसिपेट करायचा प्रयत्न केला. माझं MBA फायनान्स झालंय, माझं LLB झालेलं आहे. कारण मुळात आमदार जो आहे, आमदाराचा दुसरा शब्द लोकप्रतिनिधी. म्हणजे आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. आम्ही फक्त आमदार नाही आहेत. आम्ही फक्त आमच्या मतदारसंघाचे आमदार नसून आम्ही या विधानसभेतले लोकप्रतिनिधी आहोत. त्यामुळे एका लोकप्रतिनिधीकडनं काय अपेक्षा आहे? तो नुसता विकास ही अपेक्षा नाही आणि विकास हे आमचं कर्तव्य आहे. हे आम्हाला करण्याशिवाय पर्याय नाही. हे आम्हाला काम करणंच आहे. पण याच्याबरोबर जे काही महत्त्वाच्या घडामोडी या राज्यामध्ये घडतात, महत्त्वाचे विधेयकं येतात, याच्यामध्ये पार्टिसिपेट होणंही तितकंच आमदाराचं भूमिका महत्त्वाची आहे. एका लोकप्रतिनिधीची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे सुशिक्षित असेल तर ह्या सगळ्यामध्ये पार्टिसिपेट करणं सोपं जातं, कळतं लवकर आणि इम्प्लिमेंट करणं सोपं जातं. येस. तुमच्या तालुक्यात म्हणजे पारंपरिक जसं तुम्ही आता सत्ताधारी पक्षामध्ये आहात, तुमचे विरोधक आहेत महाविकास आघाडी, तसं श्रीगोंदा नगर मतदारसंघामधले काही घराण्यांची नावं आहेत की जे तुमचे पारंपरिक विरोधक राहिलेले आहेत. पण तुमच्या नजरेतला सक्षम विरोधक कोण आहे तुमच्या मतदारसंघात? हे मुळात काय आहे, की कायम पाचपुते नागोडे एक समोरासमोर राहिले घटक आहेत. आणि जरी ते विरोधक होते, मी आम्ही बापूंचा काळ पाहिलेला आहे. म्हणजे पाचपुते आणि नागोडे हे ज्या वेळेस समोर होते, कधीही कमरेखाली वार झाले नाही. वाह! हे महत्त्वाचं आहे आजच्या काळात. विरोधक असणं ते महत्त्वाचं आहे, पण सुसंस्कृत विरोधक असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि असा विरोध म्हणजे थोडक्यात काय, की मी बापूंच्या काळामध्ये एक पाहिलंय, की ते तात्विक विरोध असायचा त्यांचा. पण विकास कामांना शिवाजीराव नागोडेंनी कधीही विरोध केला नाही, शिवाजी बापूंनी. ते ज्यावेळेस विकास काम येईल त्यावेळेस त्यांनी समर्थनच केलेलं आहे. असा विरोध असेल तर नक्कीच त्या मतदारसंघाचा विकास झाल्याशिवाय आणि वैयक्तिक पातळीवर तरी काय आजकाल केली जाते? अलीकडे होतात, पण त्या काळात होत नव्हत्या. आम्ही अपेक्षा करतो की भविष्यात असं होणार नाही श्रीगोंद्यामध्ये. शेवटाकडे जाताना या मुलाखतीच्या काही नावं मी तुम्हाला सांगणार आहे. त्या व्यक्तीबद्दल तुम्ही एक आवडती गोष्ट आणि एक नावडती गोष्ट सांगायची. हां. चालेल? सुरू करूया. पहिलं नाव आहे आमदार सत्यजित तांबे. चांगले मित्र आहेत. तर त्यांची एक आवडती चांगली गोष्ट आणि एक आवडत नाही गोष्ट अशी. चांगले मित्र आहेत. चांगले मित्र आहेत. आमदार गोपीचंद पडळकर. त्यांचं आवडतं एक त्यांचं ॲग्रेशन आणि आवडत नाही ॲग्रेशन. कारण ज्या पद्धतीने ते मांडणी करतात ॲग्रेसिव्हली, प्रश्न सुटतातही, पण ते ॲग्रेशन कुठे थांबवायचं हेच कळत नाही. त्या ॲग्रेशनमुळे अडचणीही वाढतात. बरोबर. आदित्य ठाकरे. आदित्य ठाकरेंचा माझा खास असा काही संपर्क आला नाही. आम्ही एका समितीमध्ये आहोत, पण एकंदर माझं फर्स्ट इम्प्रेशन आहे की अभ्यासू आहे. कारण त्या समितीमध्ये म्हणजे पर्यावरण जे आहे, वातावरण बदल समितीमध्ये आम्ही दोघंही सदस्य आहोत. तेव्हा माझं फर्स्ट इंटरॅक्शन तिथे झालं आणि चांगले अभ्यासू मुद्दे त्यांनी मांडले तिथे. आणि नावडती गोष्ट आहे काही? ते कधी तेवढा संपर्क आला आला आता ज्यांचा आला मी त्यांचं सांगू शकतो. आमदार रोहित पवार. आमदार रोहित पवार. रोहितजी माझे खूप आधीपासून संबंध आहेत. म्हणजे ते राजकारणात आणि मी राजकारणात याच्या आधीपासून आमची ओळख आहे. त्यामुळे मुळात म्हणजे आता चांगलं म्हणायचं झालं तर ते खूप चांगले बिझनेसमॅन आहेत. ओके. नावडती गोष्ट म्हणजे ते चुकीच्या पक्षात जातात. आवडती नावडती गोष्ट हा विषय संपला आपला. आता एक असं नाव सांगेल, ती व्यक्ती असेल किंवा एखादा काही शब्द असेल, त्याबद्दल तुम्ही एका किंवा 2 ओळीत उत्तर द्यायचं, तो सांगायचं. श्रीगोंद्याची जनता. खूप सुज्ञ. म्हणजे श्रीगोंद्याची जनता कधी कोणत्या निवडणुकीत काय निर्णय घ्यायचा किंवा काय निकाल लावायचा हे कोणीही श्रीगोंद्याच्या बाबतीत प्रेडिक्ट करू शकत नाही. लोकसभेला जो कल असणार आहे आणि विधानसभेला कल असणार आहे, इतकं मोठं स्विंग देणारी म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये एकमेव तालुका आहे
श्रीगोंदा. श्रीगोंदा. त्यामुळे खूप सुज्ञ आहेत. हां. परिक्रमा शिक्षण संकुल. ग्रामीण भागाच्या दृष्टिकोनातनं म्हणजे त्याचं आम्ही टॅगलाईनच दिलं होतं, अ विलेज फॉर ग्लोबल वेलफेअर. म्हणजे आमचा कन्सर्न हा होता, की परिक्रमाचा जो कन्सर्न होता, की स्थानिक मुलांना किंवा स्थानिक मुलींना, मुला-मुलींना हे न्याय देता आला पाहिजे. आणि ही संस्था झाल्यानंतर अनेक विद्यार्थिनी ज्या बाहेर जाऊन शिक्षण घेऊ शकत नव्हते. घरची परिस्थिती चांगली आहे, पण मुलीला कसं बाहेर पाठवायचं? तर अशा मुलींना शिक्षणाचं स्थान त्या ठिकाणी तयार झालेलं आहे. संत शेख मोहम्मद महाराज. हा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे आमच्या दृष्टिकोनातनं. म्हणजे संत शेख मोहम्मद महाराजांचा अभंग मी जरी इंग्लिश मीडियमला होतो, तरी आमच्या बालभारतीच्या पुस्तकामध्ये होता. वाह! शेख मोहम्मद आविंद तरी तयाचे हृदयी गोविंद. म्हणजे धर्माने मुसलमान असणारा व्यक्ती तरी सुद्धा मनामध्ये गोविंद म्हणजे भागवताचा प्रचार प्रसार करणारा व्यक्ती असा त्या अभंग होता. आणि त्यांना पाहिजे इतका न्याय मिळाला नाहीये. म्हणजे संत शेख मोहम्मद महाराजांना जे स्थान आणि न्याय मिळायला पाहिजे होता, दुर्दैवानं तो मिळालेला नाहीये. प्रतिभाताई पास होते. आई म्हणजे आई काय म्हणणार, त्यांनी जो त्याग केला ना, कोणीच नाही करू शकत. म्हणजे आज आई आमदार असू शकल्या असता, पण पतीसाठी त्यानं जो त्याग केलाय आणि मुलाला जे काही संधी दिलेली आहे, तो त्याग कोणीच करू शकत नाही. तेवढा मोठा त्याग. म्हणजे त्यांना एका शब्द सांगेल, त्यागी. उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे मलाच कळालेले नाहीत. कोणाला कळाले असतील की नाही माहीत नाही. कारण त्यांचं अनेकदा मी मुलाखती पाहतो, त्यांच्या मुलाखतीच कळत नाही. त्यांना काय बोलायचं असतं हेच कळत नाही. म्हणजे अनेकदा मुद्दा एक असतो, त्यांची उत्तरं वेगळी असतात. थोडंसं मला कन्फ्यूज वाटतात. अजितदादा पवार. एकदम स्पष्ट. म्हणजे माझा अनुभव असा आहे, एक तर करणार म्हटलं की 100% करतात. स्पष्ट वक्तेपणा मी त्यांच्याकडे पाहिलेला आहे. देवेंद्रजी फडणवीस. विजनरी. त्यांच्यासारखं विजन म्हणजे आज सौर पंपाची आपण चांगल्या वाईट चर्चा करतो. सुरुवातीला लोकं म्हणले की सौर पंप टाकतात, जागा अडकते. त्यांनी एका पोलवरचा सौर पंप मांडला आता. म्हणजे जे विजन ते घेऊन येतात, उद्या महाराष्ट्राला खूप गतिमान करण्यामध्ये हे विजन इम्पॉर्टंट असणार आहे. शरद पवार साहेब. शरद पवार साहेब हे नेतृत्व म्हणजे एक पूर्वगामी विचाराचं होतं आपण म्हणतो. खूप पवार साहेबांना डिस्क्राईब करणं खूप डिफिकल्ट आहे. पवारसाहेब अनेकांना कळाले नाहीत. मी तर खूप लहान आहे त्यांच्या बाबतीमध्ये. आणि 1-2 वाक्यामध्ये जर कोण म्हणलं पवारसाहेबांना डिस्क्राईब करा, तर खूप डिफिकल्ट आहे. त्यांनी मलाच लोकसभेची तयारी करायला सांगितलं होतं आणि अचानक त्यांनीच राजीव राजळेंचा प्रवेश घेतला होता. तेव्हा त्यांच्या भूमिका काय असू शकते, हे मला त्यावेळेस कळलेलं नव्हतं. त्यामुळे एका वाक्यामध्ये सांगणं खूप अवघड आहे. नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदींविषयी मी एका व्यक्तीकडून ऐकलं होतं. त्या व्यक्तीने नरेंद्र मोदींना 3दा भेटला होता. ज्यावेळेस नरेंद्र मोदीजी काहीच नव्हते. एक संघसेवक होते, त्यावेळेस ते भेटले होते. मुख्यमंत्री असताना भेटले होते आणि पंतप्रधान असताना भेटले होते. त्यांनी एका वाक्यात मला सांगितलं, की नरेंद्र मोदींना मी 3 वेळेस भेटलो, पण तिन्ही वेळेस मी नवीन माणसाला भेटल्यासारखं मला वाटलं. तेव्हा इतकं इम्प्रोव्हायझेशन मोदींनी इतकं कोणीही करू शकत नाही. ते जर करायची मला कधी आयुष्यात ती काय म्हणणार माझ्यात तर काय मी ते करू शकलो, तर नक्कीच ते माझ्या दृष्टिकोनातनं फायदा असेल आणि जो कोणी हे करू शकेल, तर त्याच्या दृष्टिकोनातनं फायद्याचं असू शकेल. कारण तुम्ही ज्या भूमिकेत आहात, त्या भूमिकेला साजेसं होणं सोपं नसतं. संधी सगळ्यांना मिळते. मिळालेल्या संधीच्या योग्य होणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते नरेंद्र मोदींचं डिस्क्रिप्शन मी जे ऐकलं होतं, ते कधीही न विसरणार आहे. म्हणजे त्या भूमिकेत तो माणूस जातो आणि प्रत्येक वेळेस नवीन माणसाला भेटल्यासारखं वाटतं. एवढं इम्प्रोव्हाईज होणं इम्पॉसिबल आहे, ते फक्त मोदीच करू शकतो. वाह! दादा खूप खूप धन्यवाद. आज खरंच खूप दिलखुलास गप्पा मारल्या आणि असं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ घुमटी ही जी उक्ती आहे मराठीतली, त्या उक्तीप्रमाणेच म्हणजेच बबनरावजी पाचपुते साहेब यांचा वारसा पुढे सक्षमपणे घेऊन जाणं ही तेवढी सोपी गोष्ट नाही आहे. ही जबाबदारी दादा तुम्ही अशीच तुमच्या खांद्यावरती समर्थपणे पेलत राहा आणि महाराष्ट्राची विधानसभा अशीच गाजवत राहा. सामान्य नागरिकांना असाच न्याय देत राहा. तुम्ही आज मनमुराद गप्पा मारल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.